गेल्या कालपासून आपण जो सरळ व्याज हा घटक शिकतोय त्याचा आज दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसामध्ये आपण काही प्रश्नांचा सराव करणार आहोत. काल अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद तुम्हा सर्वांकडून होता. चला अधिक वेळ न घालवता आपण आपल्या या क्लासला सुरुवात करतोय. खूप छान छान प्रश्न आहेत. या प्रश्नांपेक्षा वेगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार नाहीत. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला असणार आहेत. काल आपण कुठपर्यंत आलो होतो? शेवटचा प्रश्न एक होता. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मला कमेंट्स मध्ये पाठवलेलं नाही. काहीतरी तुमची अडचण असेल, असू देत. चला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या आणि नंतर मग पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि काही जणांना जमलं नसेल तर बघूया. अवधूतला दशादशे 7% दराने एका मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज एवढे रुपये मिळते तर मुद्दल किती? आपल्याला काय काढायचं आहे? मुद्दल काढायचं आहे. आणि मुद्दलाचं सूत्र आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का? मुद्दल म्हणजे मग मुद्दलाचं सूत्र काय आहे? मचं सूत्र काय आहे? सरळ व्याज गुणिले 100 भागिले कदम मधले याचे जोडीदार काय आहे? क आणि द. क गुणिले द हे त्याचे जोडीदार. बघा आपण ती किंमत इथे ठेवून बघूया. सरळ व्याज किती आहे? 2520 रुपये गुणिले 100 आणि क किती आहे? काळ किती आहे? 3 वर्ष म्हणजे 3 लिहून घ्यायचे गुणिले दर किती आहे? 7% दर आहे. एवढं लिहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा 7 त्रिक 21 होतात. पण बघा याचा आपण गुणाकार करून घेऊया. 2520 गुणिले 100 भागिले 3×7=21 हे केल्यानंतर आपल्याला मुद्दल मिळणार आहे. ओके. बघा मुद्दल पूर्णांकामध्ये आहे की अपूर्णांकामध्ये आहे बघूया. 2500 आहे ना. 2520 गुणिले 100 म्हणजे गुणिले 100 चे एवढे 0 आणि आता 21 ने गुणायचं झालं तर 21 राहिले इथे 4. 21 दोन्ही 42 विद्यार्थी मित्रांनो. 21 दोन्ही 42. बघा तुम्हाला जरा व्यवस्थित दिसावं यासाठी मी करतोय. 2 5 आणि हे सुट लिहितो. का लिहितोय तर तुम्हाला समजावं. 21 यातले 21 संपले. 25 मधले 21 संपले म्हणजे इथे राहिले 4 विद्यार्थी मित्रांनो. मग 42 तयार झाले. 21 21 दोन्ही 42 आणि हे 3 शून्य जशाच तसे लिहून घेतले. म्हणजे मुद्दल किती होतं? तर मुद्दल होतं विद्यार्थी मित्रांनो 12,000. चला हा सोडवलेला असणार आहे. ज्यांनी सोडवलेला नव्हता त्यांच्यासाठी आता हा नवीन प्रश्न सुरू झालेले आहेत. आजच्या क्लासचे आपले नवीन प्रश्न बघा. सर्वांना दिसतंय का? चला विद्यार्थी मित्रांनो सोडवायला सुरुवात करा.
बघूया किती विद्यार्थ्यांचं उत्तर येते. चला नवीन प्रश्नाचं उत्तर लवकर पाठवा. दशादशे 8% दराने 24,000 रुपयाची 3 वर्षाची रास किती होईल? चला या नवीन प्रश्नाचं उत्तर बघूया किती जणांचं बरोबर येतं. सगळ्यांची नावं मी घेणार आहे. किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात बघूया. हा आता बघा वेगवेगळे प्रश्न जसे जसे येतील ना विद्यार्थी मित्रांनो तसं तसं अनुष्का गावडे आलेले उत्तर बघूयात. जेव्हा प्रश्न येतील ना तेव्हा तुम्हाला जेव्हा अडचणी येतील तेव्हाच तुम्हाला मजा येणार आहे. बघा दशादशे 8% दराने 8 दराने 24,000 रुपयाची 3 वर्षाची रास किती होईल? आता रास म्हणजे काय हा एक जणांनी प्रश्न पाठवलाय. सर रास म्हणजे काय असतं? तर बाळांनो काल मी सांगितलं होतं रास जी होते रास म्हणजे काय असतं तर रास म्हणजे व्याज अधिक मुद्दल. व्याज आणि मुद्दल मिळून रास तयार होत असते. आता समजलंय? रास तयार होणे म्हणजे रास कशी तयार होते तर आपलं मुद्दल आणि त्या रकमेचं व्याज या दोघांची बेरीज म्हणजे रास असते. चला बघूया किती जणांना येतं उत्तर. सोडू का? सोडून दाखव. आता समजलं असेल बऱ्याच जणांना. ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर पाठवलेलं आहे पण बरोबर आहे की नाही बघूया. आधी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्याज काढून घ्यावं लागेल. आपल्याला मुद्दल तर माहित आहे व्याज काढावं लागेल. आता व्याज काढायचं सूत्र काय माहिती आहे ना तुम्हाला? बरोबर व्याज बरोबर असतं काय कदम क गुणिले द गुणिले म भागिले इथे गुणिले चिन्ह गुणिले म भागिले 100 हे आहे सरळ व्याजाचं सूत्र. आधी व्याज काढून घेऊया आणि मग नंतर रास काढायला जाऊया. बघ आता क किती आहे काळ किती आहे 3 वर्ष मग इथे 3 वर्ष लिहून घेतोय. दर किती आहे 8% दर आहे हे शोधता आलं पाहिजे आपल्याला. गुणिले मुद्दल किती आहे 24,000 रुपये आहे भागिले 100 ला 100 लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. बघा हे शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला. आता 8 त्रिक 24 24 चा जर वर्ग तुम्ही काढला विद्यार्थी मित्रांनो बघा आता 8 त्रिक 24 24 गुणिले 24 म्हणजेच काय 24 चा वर्ग किती हे पुसून घेतो जरासा. मग 240 गुणिले तुम्ही आणखी म्हणाल कसं तर हे करताय. हा तर बघा 24 ते गुणायचंय 4 0 0 4 चौक 16 4 दोन्ही 8 8 आणि 1 9. आता पुन्हा 2 ने आपण गुणायला सुरुवात करतोय. त्याच्या अगोदर 0 त्यानंतर 2 ने 0 ला गुणलं 0 2 ने 4 ला गुणलं 8 2 ने 4 ला गुणलं 2 ने 2 ला गुणलं 4 0 6 1707 हाचाला 1 एवढं व्याज आलं विद्यार्थी मित्रांनो. किती व्याज आलंय 24 चा वर्ग 576 तर 576 5760 रुपये अधिक 24,000 करायचं म्हणजे आपली रास येणार आहे. रास बरोबर काय असतं रास बरोबर असतं विद्यार्थी मित्रांनो रास बरोबर असतं मुद्दल अधिक
व्याज. आता मुद्दल माहित आहे आपल्याला किती आहे, 24,000 आहे. 24,000 अधिक व्याज, मी आता उभ्या मांडणीत लिहून घेतोय, 5,760 रुपये. याची जर बेरीज केली 29,760 रुपये. हे ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर उत्तर आहे 29,760. आता तुम्हाला समजलंय का, रास म्हणजे काय असतं, मुद्दल आणि व्याज या दोघांची बेरीज म्हणजे रास असते. इथपर्यंत लक्षात आले का? चला, असेच वेगवेगळे प्रश्न येतील, जसे जसे अडचणी येतील तसे तसे आपण त्याच्यावर सोल्युशन घेणार आहोत. प्रश्न कसे कसे येतात त्यावरून आपल्याला उत्तर समजणार आहे कसं काढायचं काय नाही. चला पुढचा प्रश्न. बघा, सर्वात पहिलं उत्तर कोणाचं होतं ते सांगतो तुम्हाला. सर्वात पहिलं उत्तर होतं मानसी. त्यानंतर उत्तर होतं यज्ञ. त्यानंतर रासच्या जागेवर रस लिहिलं होतं का? ओके बाळा, रास लिहायचं होतं मला, रस झालं होतं, ठीक आहे. त्यानंतर मृण्मयी 2. त्याच्यानंतर बघा, उत्तर बरोबर असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं घेतोय. अनुष्का गावडे, त्यानंतर सोनाली माने, हो टाईप करताना झाला असेल बाळा, चुकून झाला असेल. त्यानंतर मारीचं उत्तर बरोबर होतं. अवधूत पाटील बरोबर होतं. FFVB गेमिंग तिचं पण उत्तर बरोबर होतं. प्रांजलचं उत्तर बरोबर होतं. प्रेरणा उत्तर बरोबर होतं. ऋषभ, रिचिका, श्रेयश या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर होतं. चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला पटकन प्रश्न घ्यायचे, पटपट आपण प्रश्न घेऊयात. बघा, प्रश्न वाचतोय स्पीड मध्ये, 1 मिनिटामध्ये झालं पाहिजे आपलं. 1,500 रुपये मुद्दलाची सरळ, आता इथे सरळ आहे, टाईप करताना समजून घे जाते. 1,500 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 10 वर्षात दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा? आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला प्रश्न आला असेल, सर दाम दुप्पट म्हणजे काय? तर दाम दुप्पट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे जे मुद्दल आहे आपलं, मुद्दल किती आहे? 1,500 रुपये. दाम दुप्पट होणे म्हणजे दुप्पट या शब्दाचा अर्थ आहे गुणिले 2. आता इथे 2 न गुणलं तर काय येतं उत्तर आपलं? तुम्हाला माहित आहे 3,000 रुपये येतं. आता 3,000 हे काय आहे? दाम दुप्पट झालेली आहे. मग याच्यामध्ये त्या 3,000 मध्ये कशा कशाचा समावेश आहे? हे आपले 1,500 रुपये आणि व्याज 1,500 रुपये. म्हणजे मुद्दला एवढंच व्याज होणं म्हणजे दाम दुप्पट होणं. लक्षात येते का तुमच्या? बघा, दाम दुप्पट होणे म्हणजे मुद्दलाला 2 ने गुणायचं आणि त्याच्यातून आपलं मुद्दल काढून घेतल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते, बघा उदाहरणार्थ ही दाम दुप्पट रक्कम केवढी आहे, त्यातनं जर आपण आपलं मुद्दल वजा केलं तर काय राहिलं शिल्लक? हे झालं, हे राहिलं विद्यार्थी मित्रांनो व्याज. हे व्याज शिल्लक राहिलेलं आहे 1,500 रुपये. आता आपल्याला व्याज पण कळलेलं आहे 1,500 रुपये. 10 वर्ष पण कळलेलं आहे.
आणि दाम दुप्पट होण्यासाठी दाम दुप्पट होणे म्हणजे 1500 रुपये व्याज मिळायचे. तर व्याजाचा दर किती हे दर काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा आपल्याला काय काढून घ्यायचं आहे, दर काढायचा आहे. दराचं सूत्र तुम्हाला माहित आहे, द बरोबर काय असतं, व्याज गुणिले 100 भागिले ह्या दरचे जोडीदार क आणि म, क गुणिले म. आता बघा व्याज आता तुम्हाला मिळालेलं आहे, व्याज दाम दुप्पट झालं म्हणजे 3000 रुपये झालं, 1500चं दुप्पट झालं म्हणजे काय 3000 झालं. 3000 मध्ये 1500 रुपये हे व्याज होतं आपलं. म्हणून व्याज किती आहे बघा, 1500 रुपये व्याज आहे, गुणिले हे 100 ला 100 रुपये घेतले आपण. त्यानंतर क किती आहे, काळ किती आहे 10 वर्षात, म्हणून 10 घेतले इथे, गुणिले मुद्दल किती आहे 1500 रुपये आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा हे 1500 गुण कटले आणि हे 1500 कटले. आता काय राहिलंय, चांगलं काय राहिलेलं आहे, वर 100 राहिलेलं आहे आणि खाली 10 राहिलेला आहे. हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजेच काय राहिलं बघा 10. व्याजाचा जो दर आहे तो आहे 10%. 10% हे ज्याचं ज्याचं होतं त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. मी नावं घेणारच आहे, तुमची नावं वाचणार आहे. तोपर्यंत पुढचा प्रश्न सोडवा. बघा खूप छान, खूप खूप छान. सर्वात पहिलं उत्तर जे आहे अनुष्का गावडेचं आहे. MH आयुष त्याचं 2 नंबर, रुपेश, सुरभी, हर्ष, कल्पित काय म्हणतो अंश, काय अंश कशाला रे, श्रेयश, श्रेया, धनराज, कल्पित, अवधूत, ऋषभ, रिचिका, FB गेमिंग, सलोनी, रिद्धी काय म्हणते 13,500, सलोनी माने, नाईक 12% म्हणतोय, 12% नाही बाळा 10, मारीज, त्यानंतर मनीषा, सोनाली, स्वरूप, कल्पित एकच वेळा टाक बाळा, एकच वेळा टाक, दुसऱ्यांची पण नाव आली पाहिजेत ना. दीपक, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. ज्यांचं ज्यांचं 10% होतं विद्यार्थी मित्रांनो, खाली प्रीती, ध्रुवा, मुरकुटे, सुरभी, समृद्धी, अशोक या विद्यार्थ्यांचं देखील बरोबर होतं. चला या प्रश्नाचं उत्तर बघूया, किती जणांचं उत्तर बरोबर येतं ते बघूया. चला विद्यार्थी मित्रांनो, 6,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने जसाजसे 8% दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल. सेम प्रश्न आहे, फक्त थोडस निरीक्षण करायची गरज आहे. दाम दुप्पट हा शब्द म्हटला की विद्यार्थी मित्रांनो बघा, दाम दुप्पट होणे म्हटलं की आपण घाबरून जातो. नेमकं दाम दुप्पट होणे म्हणजे काय,
दाम दुप्पट होणे म्हणजे आपलं जे मुद्दल असतं त्याचं डबल होणे. बघा दुप्पट म्हटलं की 2 ने गुणायचं. 6000 ला 2 ने गुणल्यावर तुम्हाला सहज येतं ते, आता सांगत बसत नाही. 12,000. आता या 12,000 मध्ये काय काय लपलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? या 12,000 मध्ये आपलं हे मुद्दल लपलेलं आहे 6,000. आणि मग दुसरी ही 12,000 मध्ये आणखी काय लपलेलं आहे तर 6,000 व्याज लपलेलं आहे. 6,000 व्याज लपलेलं आहे. म्हणजे मुद्दल 6,000 आणि व्याज 6,000 झालेलं आहे. बघा आपल्याला काय काढायचंय, किती वर्षात कालावधी काढायचा आहे, क काढायचा आहे. क काढून घ्यायचं आहे. बघा आता क काढायचं सूत्र आपल्याला माहित आहे. क बरोबर काय असतं, क बरोबर असतं व्याज गुणिले 100 भागिले म गुणिले द. कदमचे जोडीदार खाली येतात, छेदाला भागाकार मध्ये येतात, भागिले मध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो व्याज, सर म्हणाल व्याज कुठे आहे, दाम दुप्पट जिथं काढलं ना आपण, दाम दुप्पट म्हणजे 6 चे 12 झाले. 12,000 मध्ये 6,000 मुद्दल होतं आणि 6,000 व्याज होतं. मग 6,000 व्याज आहे विद्यार्थी मित्रांनो गुणिले 100 भागिले काय, मुद्दल किती आहे 6,000. मुद्दाम लिहितोय, नंतर तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे, पण आताच सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे. आणि दर किती आहे विद्यार्थी मित्रांनो 8. आता बघा हे कटलं, हे कटलं, काय चांगलं राहिलं रे तर 100 भागिले 8 हे चांगलं राहिलेलं आहे. मग 8 ने भागायचं, भागाकार करायचं आपल्याला. 8 ने भागायचं. बघा 8 ने 100 ला इकडे भागून घेतो मी, तुम्हाला दिसावं म्हणून लिहितोय मी. बघा विद्यार्थी मित्रांनो आडव्या मांडणीत तुम्हाला भागाकार करता आला पाहिजे. 8 एक 8, 8 एक 8. या 10 कडे किती शिल्लक राहिले सांगा मला, या 10 कडे किती शिल्लक राहिले, 2 शिल्लक राहिले, 20 तयार झाले. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16. इथे आता या इथे दशांश स्थळ द्या विद्यार्थी मित्रांनो, इथे किती राहिले होते, या 20तले 4 शिल्लक राहिले होते, 16 संपले होते. आणि मग काय करायचं, इथं दशांश स्थळ दिल्यानंतर इथे एक शून्य येतो. 8 पंचे 40. बघा हे खूप महत्वाचं आहे. 12.5%, 13.5%, 14% वगैरे जे येतात ना, दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा तुम्हाला आणखी एकदा दाखवतो, की तुम्हाला आडव्या उभ्या म्हणजे आडव्या मांडणीतली पद्धत तुम्हाला लक्षात आली नसेल. आपण तुमच्या पद्धतीने हे करूया, आपला उद्देशच आहे तुम्हाला आलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो काय करतोय मी, 8च्या पड्यामध्ये 10 येत नाहीत, पण कोणती संख्या येते, 8 येते. 8 किती नंबरला आली, 1 नंबरला. या 10 मधून 8 गेले, किती राहिले, 2 राहिले. वरून शून्य खाली उतरून घेतला, 20 झाले. 8च्या पड्यामध्ये 20, 8च्या पाड्यामध्ये 16 किती नंबरला येतात, 2 नंबरला येतात विद्यार्थी मित्रांनो. बघा कोणीतरी सबस्क्राईब केलेलं नाही आणि त्याला जॉईन व्हायचंय, तो सारखा फोन करतोय. त्यासाठी आधीच सांगून ठेवलेलं असतं सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो खाली 4 राहिलेत, मग तुम्ही इथे बाकी 4 उरली असं लिहून चालत नाही आपल्याला. मग काय करायचं, इथे दशांश स्थळ द्यायचं आणि याच्यावर शून्य द्यायचा. आता 8च्या पड्यामध्ये 40 येतात, किती नंबरला येतात, 8 पंचे 40. तर किती वर्ष लागतील तुम्हाला दाम दुप्पट होण्यासाठी, तर विद्यार्थी मित्रांनो 12.5. 6,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 8% दराने दाम दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील तुम्हाला, तर 12.5 वर्ष. कोणाकोणाचं उत्तर बरोबर होतं सांगा बरं. आता होतं का कोणाचं,
किती जणांचं उत्तर होतं? दिसतंय का बघा बाळांनो? थांबा एकच मिनिटामध्ये. दिसतंय ना? ते आपले विद्यार्थी आहेत ना, ज्याने सबस्क्राईब केलेले नाही किंवा त्यांना पाहिजे असतं ग्रुपमध्ये नसतात आणि मग लिंक आली नाही किंवा वैयक्तिक पाठवा, अशा काही जणांच्या सारखं येतं. 12.5% यायला पाहिजे होतं मगाशीच्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो. मला वाटतं बऱ्याच जणांना समजलं नसेल, मग मी बघितलं नाही. हा 12.5% किती जणांचं आलंय बघा. रिषभचा आलेला आहे, मनालीचा आलेला आहे, हर्ष पाटीलचा आलेला आहे, त्यानंतर गंधर्वचा आलेला आहे, मनीषा कोळेकरचा आलेला आहे, अनुष्का गावडेचा आलंय, मारीचा आलेला आहे, हे आपले जे विद्यार्थी आहेत मध्येच फोन करतात सारखं, त्यामुळे ते डिस्टर्ब होतो विद्यार्थी मित्रांनो क्लास. बरं, एक वेळा कट केल्यानंतर दुसऱ्या वेळी फोन लावू नये हे पण त्यांच्या लक्षात येत नाही. चला या प्रश्नाचं उत्तर द्या. सर्वांना दिसतंय ना आता? जरा सांगा, काही जण हो म्हणतात, काही जण नाही म्हणतात. नाही दिसत. अनुष्का गावडे म्हणते दिसत नाही. चला चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघूया. 12,000 रुपयाचे एका विशिष्ट दराने एका वर्षात सरळ व्याज 1,320 रुपये होते किंवा होतो, तर सरळ व्याज 1,320 रुपये होतं, तर 4,000 रुपयाचे त्याच दराने किती व्याज होईल? आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिलं आपल्याला काय बघून घ्यायचंय? 12,000 रुपयाचे एका विशिष्ट दराने एका वर्षात सरळ व्याज एवढं रुपये होतं. इथपर्यंत आपण या प्रश्नाचं उत्तर आधी बघूयात. इथपर्यंत आपण हा प्रश्न बघून घेऊया. 12,000 रुपये आहे, मुद्दल आहे, आपल्याकडे मुद्दल आपल्याला भेटलेला आहे, दर माहिती नाही, 1 वर्ष कालावधी आहे आणि सरळ व्याज आहे. आपल्याला आधी दर काढून घ्यावा लागेल. दर काय आहे? दर काढून घेऊया. दराचं सूत्र तुम्हाला माहित आहे. दर बरोबर काय असतं? व्याज गुणिले 100 असतं, भागिले मुद्दल गुणिले काळ असतं, बरोबर की नाही? मग आता व्याज माहित आहे आपल्याला. व्याज आपल्याला माहित आहे. व्याज लिहून घेतो. 1,320 रुपये गुणिले 100 भागिले
मुद्दल माहित आहे आपल्याला किती आहे 12,000 रुपये आहे गुणिले काळ किती वर्ष आहे 1 वर्ष 1 वर्षात म्हणजे गुणिले 1 बघा विद्यार्थी मित्रांनो काटाकाटी करूयात एक शून्य कटला इकडचा शून्य कटला इकडचा शून्य कटला इकडचा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला आता वर काय राहिलेले विद्यार्थी मित्रांनो बघा 132 राहिले आणि खाली राहिले 12 132 इथे लिहून घेतो आणि इकडे भागिले 12 करतो बघा विद्यार्थी मित्रांनो 12 1 12 या 13 मधून 12 संपलेले आहेत आता 13 कडे किती शिल्लक राहिले 1 आणि 12 1 12 मग व्याजाचा दर जो आहे दर आपला किती आलेला आहे विशिष्ट दर काय आहे तो 12% सॉरी 11% 11% आहे व्याजाचा दर हे सगळं मिळाल्यानंतर आता पुढचा स्टेप वाचूया पुढची स्टेप बघूया पुढची स्टेप काय सांगते तर 4,000 रुपयाचे त्याच दराने किती व्याज होईल 4,000 रुपये आहे 4,000 गुणिले दर किती आहे माहिती आहे ना आपल्याला 11% आणि वर्ष किती आहे एकच वर्षात सांगितले काही सांगितलं नाही म्हणजे एकच वर्ष जर ते काहीच बोलले नाहीत तर त्याचा अर्थ असतो 1 वर्षामध्ये मग भागिले काय असतं व्याजाचं सूत्र माहिती आहे तुम्हाला कदम भागिले 100 कदम मग हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला 40 आणि 11 याचा गुणाकार करूया आपण कारण 11 गुणिले 1 11च होणार आहे 40 गुणिले 11 44 440 येतं विद्यार्थी मित्रांनो 440 रुपये त्याच दराने किती व्याज होईल 4,000चं तर 440 रुपये होईल 440 किती जणांचं होतं बघा अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला असणार आहेत एवढ्या जर प्रश्नांचा सराव झाला तुमचा तर याच्यापेक्षा वेगळे असे शक्यतो प्रश्न नसणार आहेत सरावामध्ये तुमच्या भरपूर अवघड येतील पण परीक्षेला अशाच पद्धतीचे प्रश्न येणार आहेत सरावामध्ये वेगवेगळे येऊ शकतात तुम्हाला एका रुपयाचे एका महिन्याचे सरळ व्याज 1 पैसे असल्यास व्याजाचा व्याज दर दशादशी किती झाला हे वगळून टाका असल्यास तो व्याज दर तो व्याज दर दशादशी किती झाला बघा 440 हे सगळ्यात पहिलं उत्तर जे होतं ते होतं मनोजचं होतं त्यानंतर 2 नंबर होतं अनुष्का गावडे 3 नंबर होतं शुभ्रा त्यानंतर श्रेया FB गेमिंग हा जो आहे हुशार आहे त्याचं पण उत्तर होतं 440 नाव चेंज करून घे बाळा कोण असेल तर श्रेयश धनराज कल्पित त्यानंतर प्रीती समृद्धी मुरकुटे मारीज आर्या श्रीतेज मनीषा कोळेकर अवधूत पाटील मनाली रुचिका हर्ष पाटील प्रथमेश प्रवीण श्रेयश हा ठीक आहे बाबा श्रेया म्हटलं नाही रे श्रेयश चला प्रश्न कळाला नसेल तरी काही टेन्शन घेऊ नका मी आहे अजिबात टेन्शन घेऊ नका प्रश्न समजून घ्या
आता प्रश्न समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. एका महिन्याचे सरळ व्याज 1 पैसा आहे. 1 रुपया आहे. बघा अगदी सोपा प्रश्न होता. कसा प्रश्न आहे बघा. 1 रुपया आहे. 1 रुपया म्हणजे काय? 1 रुपया असू दे. 1 रुपयाचे हे बघा 1 रुपयाचे एका महिन्याचे व्याज किती आहे? 1 पैसा. 1 पैसा एका महिन्याचा. मग वर्षामध्ये किती महिने असतात? तर वर्षामध्ये असतात 12 महिने विद्यार्थी मित्रांनो. मग एका रुपयाचे एका महिन्याचे सरळ व्याज 1 पैसा आहे. तर मग एका रुपयाचं 12 महिन्याचं व्याज किती असणार आहे? बरोबर 12 पैसे असणार आहे. बघा एका महिन्याचं काढलं इथे, एका वर्षाचं आपण इथं वर्षाचं काढूया. व लिहिले, व म्हणजे वर्ष. एका वर्षाचं किती असणार आहे? तर 12 पैसे असणार आहे. 12 पैसे. मग एका रुपयाचं जर 12 पैसे झालं असेल, वर्षाचा आपण बघतोय दसा दशे म्हणजे दर साल दर शेकडा. वर्षभराचं व्याज आपल्याला काढायचं आहे. 1 रुपयाचं एका महिन्याचं दिलं होतं त्याने 1 पैसा. मग 1 रुपयाचं 12 महिन्याचं किती येईल? 12 पैसे येणार आहे. बघा अगदी सोपं. एक रुपयाचं 12 महिन्याचं 12 पैसे आलं. तसं 100 रुपयाचं आता काय होणार आहे? 100 रुपयाचं एवढे पैसे होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा एकावर 2 शून्य आले तर 12 पैशावर सुद्धा काय येणार आहे? 2 पैसे येणार आहे. म्हणजे 2 शून्य येणार आहे. आता एवढे पैसे म्हणजेच काय? तर 12 रुपये विद्यार्थी मित्रांनो. कारण एका रुपयामध्ये 100 पैसे असतात. मग या पैशाचं रूपांतर रुपयामध्ये करायचं असेल तर 100 ने आपण त्याला भागतो. हा शून्य कटला, हा शून्य कटला. म्हणजे 12 रुपये दर साल दर शेकडा व्याज. त्याचा दर काय आहे? 12%. समजलंय का? आणखी काही जणांना कळलं नसेल. बघा एका महिन्याचं दिलंय, एका रुपयाचं एका महिन्याचं दिलंय 1 पैसा. मग आपण काय करून घ्यायचं? 12 महिन्याचं काढून घ्यायचं. 12 महिन्याचं 12 पैसे येणार आहे. एका रुपयाचं जर 12 पैसे आलं असेल, एका रुपयाचं 12 पैसे आलं असेल तर 100 रुपयाचं काय काढणे म्हणजेच शेकडा काढणे. शेकडा म्हणजे 100 रुपये. मग सहजिकच 12 वर 2 शून्य येणार आहेत. इकडे हा रकाना जो आहे पैशांचा आहे. पैशाचं रूपांतर आपण रुपयांमध्ये करून घेतलं तर ते 12 रुपये येणार आहे. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न सोडून घ्या. %12 बऱ्याच जणांचं आलं होतं उत्तर. सर्वात पहिलं उत्तर जे आलेलं आहे ते बघा मनोजचं. यावेळेस सुद्धा त्याने नंबर मारलेला आहे. सार्थक, त्यानंतर मृण्मयी, शिल्पा, त्यानंतर पवार वंश, त्यानंतर मानसी, त्यानंतर नामदेव, शुभ्रा, श्रेयश, प्रवीण, केबी गेमिंग, आयुष, कल्पित, हर्ष पाटील, रुचिका, विदिता,
त्यानंतर अशोक मुरकुटे, यज्ञ, महेश, ऋषभ, दिनेश, या सर्व विद्यार्थ्यांचं बरोबर होतं. आणखी काही विद्यार्थी आहेत, बऱ्याच जणांची नावं, एवढ्यांची नावं घेता येणार नाहीत मला जेवढे शक्य होते तेवढ्यांची नावं मी घेतलेली आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, हर्षने गाडी घेण्यासाठी जसाजसे 10% दराने 7,000 रुपये कर्ज घेतले तर 3 वर्षानंतर त्याला किती रक्कम द्यावी लागेल, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. बघा आधी, हर्षने गाडी घेण्यासाठी जसाजसे 10% दर आपल्याला माहित आहे. दर किती आहे? 10% दर आहे. मुद्दल 7,000 रुपये आहे आणि कालावधी किती वर्षासाठी घेतला आहे? 3 वर्ष. 3 वर्ष हा कालावधी आहे. मग आपल्याला सरळ व्याज आपण काढून घेऊया आधी. किती व्याज लागेल त्याला, व्याज किती बसणार आहे ते बघूया आधी. बघा, व्याजाचं सूत्र तुम्हाला माहित आहे. व्याज बरोबर काय आहे? कदम भागिले 100. आता प्रत्येकाच्या आपण काय करूया, ज्या किमती आहेत त्या ठेवूया. क म्हणजे काळ, किती वर्ष आहे? 3 वर्ष. त्यानंतर दर किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 10% दर आहे. त्यानंतर मुद्दल किती आहे? 7,000 रुपये आणि भागिले किती? 100. भागिले 100 केलंय. आता बघा, भागाकार करायचा आपल्याला, लक्ष द्या. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. वर काय चांगलं राहिलेले बघा विद्यार्थी मित्रांनो, 70 गुणिले 10 गुणिले 3. या 3 रकमा चांगले राहिलेले आहेत, ते मी या बाजूला लिहून घेतोय. 70चा आणि 10चा गुणाकार केला तर तुम्हाला माहिती आहे 700 उत्तर येतं. 70चा आणि 10चा गुणाकार करून घेतलाय मी. त्यानंतर आपल्याला 3 ने गुणायचं आहे याला. 3 0 0 3 0 0 3 7 21. म्हणजे व्याज किती द्यावं लागेल त्याला? हर्षला व्याज किती द्यावं लागणार आहे? 2100. आता बघा, अजून उत्तर संपलेलं नाही. उत्तर संपलेलं नाही. बघा, आता त्याला 3 वर्षानंतर किती रक्कम द्यावी लागेल. म्हणजे बघा, त्याने घेतली होती किती रुपये? 7,000 रुपये घेतले होते आणि हे पैसे वापरल्यामुळे त्याला एक्स्ट्राचे किती रुपये द्यावे लागणार आहेत? तर 2100 रुपये द्यावं लागणार आहे. मग म्हणजे एकूण त्याला किती परत करावं लागेल? याला रास म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. रास परत करावं लागेल, कारण आपण घेतलेले फक्त व्याजच दिलं तर चालेल का? नाही. तर आपण घेतलेली रक्कम आणि त्या रकमेवरचं व्याज हे दोन्ही आपल्याला परत करावं लागणार आहे. मग दोन्ही मिळून किती झालं? 0 1 7 2 9. म्हणजे 9100 रुपये त्याला परत, 9000 आणि 100 रुपये परत करावे लागतील. चला, लक्षात आलंय का तुमच्या? हा एक प्रश्न आहे बघा. नऊ 9100 किती जणांचं उत्तर बरोबर होतं बघूया. सार्थक, प्रांजल चौगुले, धनराज, श्रेया, रुपेश, रुद्र, प्रांजल, विदिता, त्यानंतर रुचिका, हर्ष, यज्ञ, रुद्र लिंगायत झालेला आहे. प्रथमेश, मुरकुटे, कल्पित, मृणाली, सुरभी, महेश, सोनाली,
सोनाली, मिलिंद, महेश, श्रुती चुकलं होता. FB गेमिंग, धनराज फक्त व्याज काढले तुम्ही. मानसी व्याज काढले फक्त, व्याज नको आपल्याला, दोन्ही रक्कम परत करावं लागेल. मारिज नाईक, श्रेयश, प्रीती या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर होतं. मृणमयी तुझी तिसरी कमेंट काय आहे का बाळा? ठीक आहे, तुझं सुद्धा अभिनंदन. चला हा प्रश्न बघूया. जास्त वेळ न घालवता आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न झाले पाहिजेत, आपले जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे. जितूने 18,500 रुपये दर साल दर शेकडा 12 दराने काही वर्षासाठी ठेवले, म्हणजे त्याने कोणाकडे ते दिले असतील किंवा बँकेत ठेवले असतील, तर त्याला 28,000 रुपये मिळाले, तर त्याला किती रक्कम जादा मिळाली? आता जादा रक्कम मिळणे म्हणजे आपण ठेवलेल्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कम मिळणे, म्हणजेच काय, व्याज मिळणे. बघा आता रास किती मिळाली त्याला, ही जी रास आहे या रकमेमध्ये आपण ठेवलेली रक्कम आणि त्यांनी दिलेलं व्याज हे दोन्ही मिळून आहे. मग आपण काय करूया, व्याज किती मिळाले आपल्याला बघूया. व्याज बरोबर काय आहे बघा, व्याज बरोबर या ठिकाणी दुसऱ्या सूत्राचा उपयोग होणार आहे. पहिलं सूत्र जे होतं ते कदम भागिले 100 होतं. आता इथे बघा आपल्याला रास दिलेली आहे, मग व्याज बरोबर काय असतं, रास वजा मुद्दल. हे सुद्धा दुसरं सूत्र आहे व्याजाचं. आता रास किती दिलेली आपल्याला, तर ती दिलेली विद्यार्थी मित्रांनो 28,000 रुपये. 28,000 वजा आपलं मुद्दल किती आहे, 18,500. 18,500 आहे. मग याची जर वजाबाकी केली तुम्ही, ज्याला आडव्या मांडणीत वजाबाकी येते त्याने आडव्या मांडणीत वजाबाकी करा, ज्याला उभ्या मांडणीमध्ये वजाबाकी येते त्याने उभ्या मांडणीमध्ये करा. तर विद्यार्थी मित्रांनो 9,500 रुपये याचं उत्तर येतं बघा. 18,27,128 बरोबर आहे. 9,500 त्याला जादा रक्कम मिळालेली आहे. जादा रक्कम म्हणजेच व्याज. जादा रक्कम म्हणजेच काय, व्याज. आपण ठेवलेली होती, त्याने ठेवलेली, जितून ठेवलेली होती 18,500, त्याला ते 12% दराने काही वर्षासाठी ठेवले, नंतर त्याला मिळाले किती, 28,000. म्हणजे त्याला जादा किती मिळाली हे विचारलेलं होतं. म्हणून मग रास व्याज म्हणजे जादा रक्कम मिळालेली ती रक्कम बरोबर काय, रास वजा मुद्दल. या राशीमधून हे मुद्दल वजा केल्यानंतर आपल्याला जादा किती मिळाले ते समजलेलं आहे. ओके, चला सर्वांना बाय. आजचा आपण क्लास समाप्त करतोय. गरम भरपूर होतंय. चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांना बाय. पुढच्या आठवड्यामध्ये सर्वांना भेटूया आपण. पुढे सुट्टीचं काय नियोजन आहे ते तुम्हाला लवकरच कळवलं जाईल. चला सर्वांना बाय. समजलंय का? समजलं असेल तर सांगायला नको तुम्हाला. ठीक आहे, चला सर्वांना बाय.